जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत की एनएमएस आणि नवोदय प्रश्नाचे स्पष्टीकरण. एमएमएस चा अर्थ होतो राष्ट्रीय दुर्बल आर्थिक घटक. याचे पेपर नवोदय आणि स्कॉलरशिपचे थोड्या वेळात होणार आहेत. ज्याला उत्तर येते त्याने सरळ उत्तर द्या, काय घ्यायची गरज नाही. जेवढं पाठ आहे तेवढं तरी सांगा. बघा प्रश्न दिलेला आहे. वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे, तर त्या जीवेची लांबी काढा. आता जर वर्तुळाच्या आपल्या जीवा दिलेली आहे, जीवा ही कशासारखी असते? जीवा ही व्यासासारखीच असते जोपर्यंत ती केंद्रबिंदूतून जाणार नाही. दुसरं त्रिज्या, त्रिज्या ही व्यासाच्या कशी असते? मग अर्धी. मग सरळ सरळ जर आपण एक विचार केला इथं, तर बघा एक वर्तुळ काढू. कारण इथं काय सांगितलंय, जीवेची लांबी आणि केंद्रापासून जीवेचे अंतर. तर साहजिक आहे जीवा कुठं पडलेली असेल, इथं पडलेली असेल. आता याच्यात समजण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की आपण जे घेणार आहेत केंद्रबिंदू, त्या केंद्रबिंदू पासून जीवेचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 30 सेंटीमीटर. कितीचं? 30 सेंटीमीटर. पण इथं म्हणलंय की वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे. मग त्रिज्या कशी असायला पाहिजे? वर्तुळ केंद्रातून वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय. मग आता ही त्रिज्या होईल का? कारण ही टेकलेली आहे का? नाही. मग ही त्रिज्या होणार नाही. किती दिलेली आहे? 34 दिलेली आहे. साहजिक आहे. मग आपल्याला विचारले हे, म्हणजे जर हे काढलं तर आपल्याला पूर्ण जीवेची लांबी विचारली. जोपर्यंत आपल्याला हे माहित नाही तोपर्यंत आपल्याला त्याला काही होणार नाही. चला ठीक आहे, काही काम करू आपण. याचं थोडंसं याला पलटून पाहू. 17 34 दिले बरोबर. मग जीवा ही व्यासाच्या कशी असते? अर्धी असते. मग 34 च्या अर्धे किती होतात रे? 17. मग 30 च्या अर्धे किती होतात? 15 बरोबर. मग आपल्याजवळ एक ट्रिपलेट सापडते बघा. 8 15 17 करेक्ट. 8 15 17. मग जर आपण इथं 8 घेतलं, लक्षात घ्या 8 घेतलं तर 8 घेऊ शकतो का? नाही. कारण आपण जर याचे दुप्पट केले, हे बघा हे 17 हे 15 आणि हे 8. मग 17 ची दुप्पट झाली 34, 15 ची दुप्पट झाली 30 आणि 8 ची दुप्पट झाली 16. म्हणजे साहजिक आहे इथलं किती यायला पाहिजे होतं रे? 16 यायला पाहिजे होतं बरोबर. मग ट्रिपलेट कोणतं बसलं मेन याच्यात? 8 15 17 हे मेन ट्रिपलेट आहे बरोबर. आता त्याच्यानुसार आपण किमती टाकून घेतलेल्या आहेत. मग ते काय म्हणते की त्या जीवेची लांबी काढा. अरे इतकी अर्धी जीवेची लांबी झालेली आहे 16 आलेली आहे. ठीक आहे 16. मग आता मला एक सांगा, जीवेची लांबी, जीवे ही कशासारखी असते? मी मगाच सांगितलं जीवा ही कशासारखी असते? व्यासासारखी असते. मग व्यास हा त्रिज्येच्या काय असतो? दुप्पट असतो. मग जर हा 16 जर झाला तर त्रिज्येच्या दुप्पट घ्यायचं म्हणल्याच्या नंतर आपल्याला काय निघायला पाहिजे? 16 गुणिला 2 बरोबर किती येतं रे? 32 सेंटीमीटर. मग आपल्याला विचारलं काय होतं त्यांना की त्या जीवेची लांबी काय? तर त्या जीवेची लांबी येईल 32 सेंटीमीटर. दुसरा प्रश्न आहे, एक कपाट 8670 रुपयाला आहे, त्याला हमाली 20 रुपये लागली व गाडी भाडे 550 रुपये पडले, तर कपाट विकले असता 125% नफा होतो, तर कपाटाची विक्री किंमत किती? अरे सगळ्यात अगोदर तुम्हाला हे कळायला पाहिजे, विक्री किंमत विचारली पण इथे एक किंमत नाही ना. एकूण किंमत काय असते नफा होण्यासाठीची? खरेदी किंमत, त्याला लागलेली हमाली, त्याला लागलेले गाडे भाडे, तोपर्यंत त्याची खरेदी किंमत निघल्या जात नाही. मग नफ्याचं सूत्र काय? खरेदी किंमत वजा नफ्याचं सूत्र येते. नफ्याचं सूत्र काय? खरेदी किंमत बरोबर. इकडे पळाली तुम्ही. मग आपल्याला काय करायचं? सगळ्यात अगोदर आपण पाहू की त्याला एकूण किती पडले. विक्री किंमत नंतर पाहू. किती आहे? 8670 प्लस 20 प्लस 550 किती होतात? चेक करा. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे. 0 0 0 तिन्ही याच्यात 0 येणार आहे. 0 घ्या. 5 आणि 2 7 आणि 7 14 1404 हातचा आला आहे. 5 आणि 6 11 11 आणि 12 1202 हातचा आला आहे. 9240 किती रे? 240. ते काय म्हणते, तर कपाट विकले असता, विकले कितीला? मग 9240 रुपयाला विकले तर 100 किती 25% नफा होतो. 25%
नफा होतो. आता ही जी किंमत झाली ती टोटल झाली खरेदी किंमत, विक्री किंमत नाही. एकूण खरेदी किंमत झाली याची याची आणि याची एकूण खरेदी किंमत किती झाली रे? 9,240 रुपये. आणण्यासकट घरी आणण्यासकट फिट करण्यासकट 9,240 रुपये त्याची खरेदी झाली. विक्री काढायची. आता विकल्या असता किती नफा व्हायला? 25%. म्हणजे 100वर 25 रुपये म्हणजे किती होतात रे? 125. इथे लिहा 125. विक्री किंमत विचारली 100 खाली, शून्यानं शून्य गेला. करा आता काय येईल? किती येईल? आता जर आपण पाहिलं 25, आता इथे 4 दिले. 125 125 250 250 250 होतात 500. 500 शिला दिला 0. हातचे आले 50. बरोबर तर चुकलंय? 4 पंचे 20. 125 गुणिले 4 4 पंचे 20 शिला 0. हातचे आले 2. 4 2 8 2 10 0. हातचा आला 1 4 1 4 आणि 1 5. बरोबर उरले किती? 50. आता 125 125 250 250 आणि हे 50 300. 300 शिला घेतला आपण 0. उरले किती? 30. आता 25 9 9 5 45. 45 शिला 5. हातचे आले 4. 9 2 18 18 आणि 4 22. 22 शिला 2. 22 शिला 2. हातचे आले 2. नाही रे 9 5 45 उरले 4. 9 2 18 18 आणि 4 22. 22 2 हातचे आले 2. 9 1 9 9 2 11. 11 हे झाले आणि त्याच्यामध्ये प्लस 30. इथं 5 5 1 1 म्हणजे 11 55 00. 1,15,500. आता याच्यात जर आपण भागाकारात परत 10 टाकले याच्यातले तर शून्याने शून्य कटला. 11,550 रुपये या कपाटाची विक्री किंमत असेल. किती? 11,550 रुपये. काय? एका समभुज चौकोनाची एक बाजू 26 सेमी आहे, त्याचा एक कर्ण 48 सेमी असेल तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती? म्हणजे इथं काय येईल मग? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिला उंची. मग समजण्यासाठी आपण एक काढू, कारण याच्यात कर्ण दिलेला आहे. एबीसीडी काय टाकायचं टाकू शकता. आता ते म्हणते की एक बाजू, जर मग ही बाजू 26 असेल तर सगळ्या बाजू काय होतील? काय होतील? 26 होतील. सगळ्यात कोणतं ट्रिपलेट लागतं इथं? कोणता एक कोण उचला, कोणताही एक, कोणताही उचला, हे उचला हे उचला किंवा कोणता उचला. फक्त लक्षात घ्या एक कर्ण 48 सेमी आहे ना. मग आपण काय म्हणतो? चौरसामध्ये जे कर्ण पडले ते एकमेकाला काय होतात? दुभागतात. मग जर आता पूर्णच कर्ण आपण कोणता तरी उचलला जे की 48 असेल, किती असेल? 48. तर त्याचा अर्ध किती होते रे? 24. मग टाका ना 24. हे कर्ण दिल्या मग इथं 24 करा, इथं एक 24 करा, काही प्रॉब्लेम नाही राहणार. आपल्याला फक्त एक आकृती घ्यायची कोणती है ना, कोणती पण एक आकृती घ्यायची. मग त्याचं काय होईल ते करा. अरे हे जर 48 असेल तर आपल्याला जर जोपर्यंत आपल्याला उंची भेटणार नाही तोपर्यंत आपली ती आकृती पूर्ण होणार नाही. मग आता काय होईल? इथं 26 आणि इथं 24. थोडासा विचार करा, ट्रिपलेट आहे. 5 12 13. मग काय केलंय? 12 मध्ये जेव्हा 2 न करू तेव्हा 24 होईल. 13 मध्ये जेव्हा 2 न करू तेव्हा 26 होईल. म्हणजे 5 ला जेव्हा 2 न करू तेव्हा काय होईल? 10. म्हणजे ही जी उंची आली ती किती आली रे? 10 आली. किती आली? 10. पण मेन ट्रिपलेट काय होतं? 5 12 13. ठीक आहे 10 आपल्याला सापडले आता किंमत. मग आपण काय करू आता? काय होतं? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिला उंची टाकू. आता 1/2 गुणिला पाया दिलाय किती होता? नाही आता पाया नाही ते विचारलं जाणार, कारण कर्ण इथं पडला म्हणल्याच्या नंतर वेगळं होणार. आता म्हणजे टोटल किती होणार? आता 48 गुणिला हे 10 दिले है ना. मग 10 ची दुप्पट किती होती रे? 20. मग करा ना, बे एक बे 24 दुने 48. 20 गुणिले 480. 480
80 सेंटीमीटर का स्क्वेअर येईल. सेंटीमीटर स्क्वेअर. कारण चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. क्षेत्रफळ किती आलं? 480 सेंटीमीटर स्क्वेअर. निशाने प्रश्नपत्रिकेतील 20 प्रश्न सोडवले. टोटल प्रश्न किती होते? 20. प्रत्येक बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात, तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी होतात. निशाला परीक्षेत 51 गुण मिळाले, तर तिची किती उत्तरे चुकली? बरोबर आली का? नाही, चुकली. तर सगळ्यात अगोदर काय करा, तिची किती उत्तरे चुकली, बरोबर किती गुण मिळाले तिला? 51. किती आले बरोबर आले ते पाहू आपण आता. 51. लक्षात घ्या, हे मायनसचं असते. काय असते? मायनस. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करावं लागत असते, एवढं लक्षात ठेवा. जर 20च्या 20 बरोबर आले असते तर किती गुण मिळाले असते रे? 100. आणि 20च्या पैकी 2 गुण चुकले असते तर किती चुकले असते तिचे गुणाच्या हिशोबात? 40. बरोबर. मग मी काय म्हणले, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावं लागत असते, पण इथं ऑलरेडी कमी येत म्हणून इथं पण वजा घ्यावं लागले आपल्याला. ठीक आहे. मग काय होईल? तिरपा याचा करा. 51 मधून ते 100 मधून 51 गेले, किती राहतात? 49. आणि 40 आणि हे किती होतात? 91. मायनस प्लस झाले ना का ते? मायनस मायनस प्लस झाले. मग आता गुण मिळाले 51, प्रश्न होते 20, भेटले 100, इथं झाले 49. कसं होईल? 100च्या वरी जातील का गुण? 5 जरी बरोबर धरले तर गुण 100च्या वरी जाताल का? मग याची जर बेरीज केली तर किती 100च्या वरी चालली ना. मग असा अंक शोधा नाही, याला पण भाग गेला पाहिजे, याला पण भाग गेला पाहिजे. मग पहा बरं, 7 7 49 आणि 13 7 91, म्हणजे 7 न भाग घेतला 13. आता काय म्हणते ते, किती उत्तरे चुकली? लक्षात घ्या, हे आपले बरोबर आलेल्याच्या साईडचं बरोबरचे, बरोबरच्या साईडचं आलेले बरोबर आहे, आणि चुकलेल्या साईडची किती असतात? चुकलेल्या असतात. म्हणजे तिची किती उत्तरे चुकली रे? 7 उत्तरे चुकली. किती बरोबर आली? 13 उत्तरे बरोबर. आता हे दोन्ही मिळून 20 होतात का रे? होतात. मग किती प्रश्न होते आपले? 20 प्रश्न सोडवले होते. प्रश्न फक्त होता उत्तरे किती चुकली, तर उत्तरे चुकली 7. बरोबर असलं तर बरोबरचे टाका. बघा, बरोबरची इकडली लाईन असती, चुकलेल्याची इकडली लाईन असते. कधी पण लक्षात ठेवायचं, जे आलंय त्याला मायनस मध्ये घ्यायचं. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. आता हे पण वजा, कारण हे कमी होतात म्हणून इथं कमी केले. 20 दोन्ही 40, कमी होतात म्हणून कमी. मायनस मायनस प्लस. प्रश्न, एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 500 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 25 सेमी आहे, तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती? सूत्र मग अशीच लिहून दिले, काय? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. मग समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेले 500, 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. पहिला कर्ण किती दिलेला आहे? 25. दुसरा काढायचा आहे, त्याला आपण D2 म्हणू. डायगोनल 1 डायगोनल 2. पहा काय होईल मग. 500 गुणिला 25 होणार आहे का? म्हणजे याचा होईल गुणाकार, हे जाईल भागाकारामध्ये. म्हणजे 500 गुणिला 25, 500 गुणिला 2, भागाकारात काय जाईल? 25. मी म्हणलं ना, खालची संख्या वरी, वरची संख्या खाली होती. मी दिसायला पण काळ्याचं जाऊ दे, तर काय होईल? झालं का? मग नंतर काय येईल बघा. 25 आहे का 25, 25 दुने 50 आणि 20 दुने 40. तर दुसऱ्या कर्णाची लांबी काय असणार आहे? 40 सेंटीमीटर. म्हणजे दुसऱ्या कर्णाची लांबी आपली आली 40 सेंटीमीटर. आपल्याला प्रश्न दिला पुढचा, एक नळ एका टाकीला 30 मिनिटात रिकामी करतो, तर दुसरा नळ त्या टाकीला 45 मिनिटात रिकामी करतो. जर दोन्ही नळ चालू केले तर टाकी किती मिनिटात रिकामी होईल? त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. जर रिकामी आणि दोन्ही नळ जर रिकामी करत असतील आणि दोन्ही नळ भरत असतील, तर त्याच्यासाठी सूत्र आहे x गुणिला y, x प्लस y. हे भरणे किंवा रिकामी करणे, भरणे रिकामी करणे एकासाठी. दुसरं सूत्र याचं, जर एक नळ भरत असेल आणि एक रिकामा करत असेल, एक भरायला एक रिकामा करायला, एक भरणे एक रिकामी करणे.
याच्यासाठीचं सूत्र हे 2 आहे. आपल्याला काय करायचं, दोन्ही रिकामी करायचे. म्हणजेच काय वापरायचं आपल्याला, x गुणिला y आणि x प्लस y. तर x गुणिला y म्हणजे किती दिले, 30 गुणिला 45. इथं दिले 30 प्लस 45. तर 5 त्रिक 15, 15 5 हाताला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13 आणि राहिलेला 0, 1350 आणि याचं उत्तर येते 75. तर 75 एक 75 उरले किती, 1350, 75 एक 75, 0, 13 तून 7 गेले 4 का, डायरेक्ट 8 न भाग जातो ना, 8 45 0 हाचेले 4, 8 साठी 56 आणि 4 60, 8 न भाग गेला 6 म्हणजे किती मिनिटात, 18 मिनिटात ती टाकी दोन्ही नळ चालू केले तर ती टाकी किती मिनिटात रिकामी होईल. जर दोन्ही नळ चालू केले तर ती टाकी 18 मिनिटात रिकामी होईल. प्रश्न आहे, एक रेल्वे ए या ठिकाणावरून बी या ठिकाणापर्यंत 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने व दुसरी बी या ठिकाणावरून ए पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास जाते. दोन्ही रेल्वे तर दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळात पार करतील. तर सगळ्यात अगोदर आपण याचा काढू लसावी. 2-3 पद्धती आहेत. लसावी काढला तर आपल्याला घ्यायचंय 60 आणि नंतर घ्यायचंय 40. या दोन्हीचा लसावी येतो 240. म्हणजे याची कॅपॅसिटी आहे 4 ची आणि याची कॅपॅसिटी आहे 6 ची. दोन्हीची कॅपॅसिटी होती 10 ची. मग 240 भागीला 10 केलं तर उत्तर येते तुमचं 24 मिनिटात. म्हणजे त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना 24 मिनिटात पार करतील. किती मिनिटात, 24 मिनिटात पार करतील. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत काय आहे, 60 गुणिला 40 भागाकारामध्ये येईल 60 प्लस 40 काय होईल, साइन चोक 24, 2 शून्य द्या आणि याचे उत्तर 100. तर बेरीज येते 0 0 गेलं, याचं येते 24. आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा विचारला जातो की मग या रेल्वेचा सरासरी वेग किती. मग सरासरी वेगचं सूत्र काय आहे, सरासरी वेग बरोबर जे मिनिट आहेत ना, 2 रेल्वे तर त्याला 2 न गुणा, उत्तर येते 48. किती मिनिटात रे, सरासरी वेग किती आहे. आता पाईप ए बी आणि सी एका टाकीला अनुक्रमे 20, 30 आणि 60 तासात भरू शकतात. जर तिन्ही पाईप चालू केले तर टाकी किती वेळात भरेल. सगळ्यात अगोदर आपण काय करूया, आता लसावी. नंतर तुम्हाला टाकीचे सूत्र दिलेले आहेत. टाकी, नळ आणि पाईप एकच आहे. मग काय करू, 20, 30 आणि 60. तर आपण याचा लसावी घेऊ. किती येतो याचा लसावी, किती येतो, 120. 120 याची किती आले, 12. बरोबर ना, नाही ना, किती आले याच, 6. याची 4, याची 2, किती होते 12. मग जर या तिन्ही नळ एकत्र जोडले तर याचे टोटल किती काम आले, 12. मी तर करा 12, 12 एक 12, 12 आहे 120. म्हणजे किती तासात, 10 तासात ती भरेल. किती तासात, 10 तासात. तिन्ही पाईप चालू केले ती टाकी 10 तासात भरेल. बघा प्रश्न दिलाय, एका त्रिकोणाच्या कोणाची मापे 1, 2, 3 या प्रमाणात आहे. तर यापासून कोणत्या प्रकारचा त्रिकोण बनेल. मग त्रिकोण जर आपल्याला दिले तर आपण याला एक्स मानलं तर काय होईल रे, 1x प्लस 2x प्लस 3x. बरोबर. त्रिकोणाची माप किती अंश असते, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश. याचे किती व्हायले, 3 2 5 आणि 1 6, 6x बरोबर 180 अंश. नंतर काय येतं, x बाहेर आलं 180 अंश छेद 6, 6x 7 12, साइन 3 18, 30 अंश. x ची किंमत किती आली रे, 30 अंश. एक एक काढून घेऊ.
म्हणजे 1 गुणिला x बरोबर x ची किंमत 30 आली. 30 एक 30. दुसरे 2x म्हणजे 2 गुणिला 30 बरोबर 60. तिसरे 3 गुणिला 30 बरोबर 90. म्हणजे हे त्याचे झाले काय झाले त्रिकोणाचे माप झाले. याचाच अर्थ सरळ सरळ काटकोन त्रिकोण हे 90 येणार. एक तर 60 अंश कोणतं आहे हे 60 येईल का ह्यानं कोणतं पण 60 30 अंश 90 अंश म्हणजे काय काटकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे कोणत्या प्रकारचा त्रिकोण बनेल हा काटकोन त्रिकोण. तर आपण अशा प्रकारे काही प्रश्न इथं पाहिलेले आहेत. भेटू आपण पुढच्या प्रश्नाला. असेच प्रश्न घेत येत राहू. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद.